आपल्याला त्या दोन बांधायचे आहेत. हो. ते आता You see the situation, it is like Konkan belt of Maharashtra, like that situation they have. So there is heavy rains. Even the
ऊंची है दीवारें, लंबी है डगर, ना है हम राही ना है हम सफर। ऊंची है दीवारें, लंबी है डगर, ना है हम राही ना है हम सफर। हौसलों के दम पर जिंदगी की राहों में तू बढ़ता चल, तू बढ़ता चल, तू बढ़ता चल, तू बढ़ता चल। काले नकाब में है मुश्किलें ये जितनी भी। आज दिनांक 14 ऑक्टोबर 2025 कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या आशीर्वादाने, लोकनेते व्यंकटभाऊ हिरे यांच्या सहकार्याने, समाजश्री प्रशांतदादा हिरे यांच्या अथक प्रयत्नाने स्थापना झाली आणि ज्ञानदानाचे दरवाजे उघडले गेले। त्याच विद्यालयाच्या प्रांगणामध्ये आज बरोबर 14 ऑक्टोबर 2025 रोजी मीराई असेट, नर्गिस दत्त फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कॉलेजसाठी बांधून दिलेल्या नवीन इमारतीचं उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होतं। उद्घाटन झालेलं आहे, ठीक कापली गेलेली आहे, परंतु तरीही ज्या कार्यक्रमासाठी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित झालात त्या कार्यक्रमानिमित्त मी आपणा सर्वांचं प्रथमतः शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत करतो। आजच्या या कार्यक्रमासाठी महात्मा गांधी विद्यामंदिर आदिवासी सेवा समितीचे समन्वयक माननीय डॉक्टर अपूर्वभाऊ हिरे, त्याचबरोबर आपल्या सेवा समितीचे समन्वयक माननीय शिरसाट सर, ज्यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय, त्या मीराई असेट, नर्गिस दत्त फाउंडेशनच्या ट्रस्टी माननीय प्रिया दत्त मॅम, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या फाउंडेशनच्या मॅनेजर माननीय पूनम नाईक मॅम, फाउंडेशनच्या एक्झिक्युटिव्ह मॅम माननीय धनलक्ष्मी मुदलिया, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या गावचे सरपंच महोदय माननीय काशीनाथजी वळवी साहेब, या कार्यक्रमासाठी ज्यांचं आपल्यावरती अत्यंत प्रेम आहे, हाक मारल्याबरोबर आपल्याला ओढ देतात, ज्यांनी आपल्यासाठी जलस्रोत उत्पन्न करून दिला, जे आपल्यासाठी जलदूत म्हणून ठरले असे आशिफ भाई, त्याचबरोबर विद्यालयाच्या या व्यासपीठावरती उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके प्राचार्य माननीय बडोगे सर, मुख्याध्यापक गवळी सर, पर्यवेक्षक माननीय मोवळे सर, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, मी सर्वांचं शब्दसुमनांनी प्रथमतः पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करतो। स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम करावं असे मी उपस्थित सर्व मान्यवरांच्या वतीने भाऊंना विनंती करतो। हा कार्यक्रम सुरळीत पार पाडावा त्यासाठी ज्यांच्या कष्टाने या परिसरामध्ये, या ग्रामीण भागामध्ये आपण ज्या विद्यालयाची अगदी ज्ञानदानाची जी सेवा आपल्याला भाऊ मीराई असेट, नर्गिस दत्त फाउंडेशनच्या ट्रस्टी माननीय प्रिया दत्त मॅम, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, कार्यक्रमाची सुरुवात होते आहे। जे आपल्यासाठी आदर्श आहेत ते प्रतिमांचं पूजन या ठिकाणी होत आहे। दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात होते आहे।
सुरुवात होते त्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर अपूर्वा हिरे, नरजी दत्त निराया शेठ फाउंडेशनच्या ट्रस्टी माननीय प्रियदत्त मॅम, त्याचबरोबर फाउंडेशन मॅनेजर माननीय पूनम नाईक मॅम, शुभ हस्ते दीप प्रज्वलन होत आहे आणि कार्यक्रमाची सुरुवातही त्या ठिकाणी होते. आणि तो पार पडण्यासाठीच आपण आराध्य देवताला समोर जय शारदे वागेश्वरी, जय शारदे वागेश्वरी, विधिकन्यके विद्याधरे वागेश्वरी, वागेश्वरी, जय शारदे वागेश्वरी, जय शारदे वागेश्वरी. जोचे परी कांती तुझी, जोचे परी कांती तुझी, मुखरम शारद चंद्रमा, जोचे परी कांती तुझी, मुखरम शारद चंद्रमा, उजळे तुझ्या हास्यातुनी, उजळे तुझ्या हास्यातुनी, चारी युगांची पौर्णिमा, तुझी या कृपेचे चांदणे, तुझी शिरे तव शुदे, आमच्या श्री वागेश्वरी, जय शारदे वागेश्वरी, जय शारदे वीणेवरी फिरता तुझी, वीणेवरी फिरता तुझी, चतुरा कलामयंगुली, चतुरा कलामयंगुली, संगीत जन्मावे नवे,
खूप सारं स्वागत भाऊ. स्वागत होत आहे जोरदार टाळ्या. यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अपूर्व भाऊजे यांना विनंती करतो की त्यांनी प्रिया मॅम यांचं शॉल, बुके आणि एक बालवृक्ष द्यावून त्यांचं स्वागत करावं. फाउंडेशनच्या मॅनेजर माननीय पूनम नाईक मॅम यांचंही स्वागत या ठिकाणी होतं आहे. मी भाऊंना विनंती करतो की माननीय पूनम नाईक मॅम यांचंही स्वागत करावं. माननीय नाईक मॅम. मेरा ऐसे छत्तीसगढ़ फाउंडेशन दोन्ही पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी होतं आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले एक्झिक्युटिव्ह माननीय धनलक्ष्मी मोदियार मॅम यांचंही स्वागत होतं आहे. मी मोदियार मॅम यांचं स्वागत भावना विनंती करतो की मोदियार मॅम यांचं स्वागत करावं. मनपूर्वक स्वागत. टाळ्यावर जोरदार सर्वांचं एकदा स्वागत. त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांच्या श्रीमंतांना विनंती करतो. ज्यांच्या योगाने आम्हाला हे सगळं बघायला मिळालं, ज्यांचं खूप सारं श्रेय या केंद्रीय असण्यासाठी स्वागत. त्यानंतर भाऊंना मी म्हणालो, भाऊ आपण जी शाळा इतकी मोठी सुंदर झालेली आहे त्याचं योगदान आपल्या विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक मावळे सर जे थोड्याच दिवसात पर्यवेक्षक पदावरून सेवानिवृत्त होणार आहेत, तुमच्या हस्ते त्यांचा सत्कार व्हावा, स्वीकारावा. माननीय मावळे सर, माननीय अपूर्व भाऊ, पुनश्च एकदा अशीच प्रेमाची माहिती साथ आम्हाला मिळत राहो ही अपेक्षा. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या माननीय पूनम नाईक मॅम यांचंही स्वागत सत्कार वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय देशमुख सर करतायत. मॅमने ते स्वीकारावं. मॅमना मी विनंती करतो. मेरा ऐसे नागरिकता फाउंडेशनच्या एक्झिक्युटिव्ह माननीय धनलक्ष्मी मोदियार मॅम यांचंही स्वागत वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय देशमुख सर करतायत. मॅम यांनी तो स्वीकारावा. सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत. असे सर्वांचे प्रेम केंद्रीय विद्यालयाला मिळत राहो ही अपेक्षा करतो. ज्या कार्यक्रमात आपल्या विद्यालयाच्या कॉलेजच्या इमारतीच्या उद्घाटनासाठी आपल्या विद्यालयाच्या मंचावर उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अपूर्व भाऊ, नर्गिस दत्त फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रिया दत्त मॅडम, मीरा ॲसेटच्या पूनम मॅडम आणि धनश्री मॅडम, नर्गिस दत्त फाउंडेशनच्या ट्रस्टी अँड्रिया मॅडम, संस्थेचे शालेय विभागाचे सहसमन्वयक शिरसाट सर, अध्यक्ष गायकवाड साहेब,
ज्यांनी या शाळेची जी काही डेव्हलपमेंट दिसते त्या डेव्हलपमेंटची सुरुवात केली ती आशिफबाई. जामसांडेकर साहेब, सर्व उपस्थित पालक, शिक्षक, शिक्षकेतर बंधू भगिनी आणि लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करताना मला खूप आनंद होतो. पूनम मॅडम विचारत होत्या की तुमची मुलं आनंदी आहेत का? तुम्हाला आनंद वाटतो का रे? यांच्याकडूनच ऐका. तर नर्गिस दत्त फाउंडेशन आणि मीरा शेटने या दोन्ही म्हणजे मुलींचे स्वच्छतागृह, मुलांचं स्वच्छतागृह आणि 3 वर्ग खोल्या या ज्या बांधून दिलेल्या आहेत त्या म्हणजे या मुलांच्या चेहऱ्यावर कायमचं हास्य उमललंय तुमच्या या कामामुळं. फार मोठं काम तुम्ही आमचं करून दिलेलं आहे, त्याबद्दल मी खरोखर तुमचा कायम ऋणी राहील. भाऊ, या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला 3 व्यक्ती, ज्याच्यात एक तुम्ही पण एक, या 3 व्यक्ती ज्या आहेत, म्हणजे माझा जो दृष्टिकोन आहे, मी स्वप्न पाहिलं माझं हे काम होईल बॉस, मी स्वप्न पाहिलं, पण माझं स्वप्न पूर्ण करणारी माणसं मला भेटली. आणि त्यात पहिलं नाव मी घेतो अँड्रिया मॅडम. अँड्रिया मॅडम आणि आमचं म्हणजे त्या कवयित्री आहेत, म्हणजे पोएट लिहितात त्याचं पुस्तक आहे लाईफ म्युझिक. तर त्या अँड्रिया मॅडमशी माझा जो संवाद असतो व्हॉट्सअपवर असतो, त्या माझं सगळं काही चुकलं माकलं सगळं समजून घेतात आणि मदत मला करतात. यावर्षी सुरुवातीला म्हणजे जानेवारीला मी अँड्रिया मॅडमला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आणि म्हटलं यावर्षी कदाचित तुम्ही आमच्या इमारतीचं काम करून द्या. खरंच त्यांनी मला तात्काळ लगेचच ती गुड न्यूज दिली, बरोबर ना? म्हणजे माझ्यासाठी त्या जादूचं जे दिवाच आहे, बोल मेरे आका. धन्यवाद अँड्रिया मॅडम. दुसरे व्यक्तीचं नाव मी सांगतो. मला शाळेमध्ये आता ही कामं चालू असतात, बऱ्याच वेळा त्या गतीने कामं होत नाहीत, मग टेन्शन येतं. असं काही टेन्शन आलं, काही विचारत सुचतच नसेल, मग मी आशिफबाईंकडे जाऊन बसतो. आशिफबाई असं व्यक्तिमत्व आहे, ते त्यांच्याकडे गेलं की आपल्याला पुन्हा नव्याने पळण्याची ऊर्जा मिळते. म्हणून मी वारंवार त्यांच्याकडे सहज गप्पा मारायला जाऊन बसतो. आणि कुणाकडेच काही पर्याय शिल्लक नाही मला. त्या गाण्याची गाणी ते अजरामर गाणे आहेत, आजही त्या सगळ्यांना आवडतात ते गाणे. प्रिया दत्त मॅडमचं मला 2 शाळांसाठी मदत झाली, एक नर्गिस दत्त विद्यालयासाठी आणि एक आपल्या विद्यालयासाठी. त्या निमित्ताने माझं बऱ्याच वेळा नर्गिस दत्त फाउंडेशनच्या ऑफिसमध्ये जाणं झालं. मला त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांचं जे वातावरण आहे तिथलं, ते वातावरण बघून खरंच आनंद वाटला. अगदी सहज साधं असं तिथलं वातावरण मी बघितलं. आज या प्रास्ताविकाच्या शेवटी मी नर्गिस दत्त फाउंडेशन आणि मीरा ॲसेटच्या फाउंडेशनला एवढंच सांगेन, तुम्ही
केलेल्या तुमच्या दातृत्वामुळं या विद्यार्थ्यांचं भविष्यात त्यांना ज्या सुविधा प्राप्त झाल्या या सुविधांमुळे ते विद्यार्थी पिढ्यानपिढ्या तुम्हाला धन्यवाद देत राहतील. आणि अजून एक महत्त्वाचं मी एक इथं व्यक्त होतो की मी तुम्हाला सांगितलं की आपल्या डेव्हलपमेंटची सुरुवात जी आहे ती आशिफबाईंनी केली. भाऊ इथं पाण्याचा प्रॉब्लेम असा आहे, पावसाळ्यात आपल्याला वाहून नेली इतकं पाणी आणि उन्हाळ्यात मार्च पासून पाण्याची एक मुलगी होती तिला आणलं, तिने जागा दाखवली. आता माझा थोडा त्या गोष्टींवर विश्वास नाही. मला आशिफबाई म्हणजे तुमचा विश्वास आहे का म्हणे, म्हटलं नाही. मग ते एक मशीन असतं कुठलं तरी ते पाणी शोधणार, ते मशीनवाला बोलवून घेतला आणि त्या मशीनवाल्याने पण विशेष म्हणजे तीच जागा दाखवली. म्हटलं मग आता दोघांवर विश्वास ठेव, विज्ञानावर पण. आणि पुन्हा या कार्यक्रमाला आल्या. आता भाऊ माझे इथून पुढचे 7च पगार बिल बनवणार आहे मी इथून पुढे, कारण 8 आजच बनवलं, त्याच्या पुढे 7च राहतील. त्याच्यानंतर प्रिया मॅडम माझ्या तुम्ही पुन्हा तिसऱ्यांदा माझ्या बरोबर कार्यक्रम झाला आपला. तर या आज मी तुमचे खरोखर मनापासून आभार मानतो आणि सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानून मी माझे भाषण संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सब लोग गुड मॉर्निंग. यहाँ मंच पर उपस्थित डॉक्टर हीरे जी ट्रस्टी केवीएस विद्यालय के, आप सब जिनको जानते हैं, आपके प्रिंसिपल बगोड़े जी, सीनियर कॉलेज के प्रिंसिपल देशमुख जी, मेरा एसेट से धनलक्ष्मी जी, पूजा नायक जी और आसिफ भाई. अच्छा हो गया ना, थोड़ा हंसा दिया मैंने आपको. हाँ, आज मुझे बहुत ही खुशी हो रही है यहाँ आकर और आप सबके पास. यहाँ मैं दोबारा आई हूँ, पहले भी आई थी, याद है आप सबको. तो आज हम आए हैं आपके 11वीं और 12वीं क्लासेस के उद्घाटन के लिए और इसके लिए मैं धन्यवाद देना चाहती हूँ मेरा एसेट का. अगर ये नहीं होते तो शायद ये काम नहीं होता. और आपके प्रिंसिपल राजेश जी, और आज आप सबको एक अच्छा नया क्लासरूम मिला है. 2-3 नए क्लासरूम मिले हैं, नया शौचालय मिला है और मैं समझती हूँ अभी आपको कोई एक्सक्यूज नहीं है स्कूल नहीं आने के लिए. ठीक है, सब स्कूल आ रहे हैं. 100% अटेंडेंस 100% है और होगा. आज से पढ़ाई अच्छी तरह से होगी. आप सबको और कोई तकलीफ है? बिल्कुल नहीं. फिर बाद में नहीं बोलना कि मैंने नहीं पूछा. ठीक है, हम यही चाहते हैं. देखिए, हर बच्चे हर बच्ची का एक हक होता है शिक्षा. वो आपके लिए एक बहुत सबसे बड़ा औजार है जब आप कुछ सीखते हो, और वो आपकी सबसे बड़ी दौलत भी होती है. क्योंकि देखिए, हमारे पास पैसे आते हैं, पैसे जाते हैं, हम बहुत पैसा कमा लेते हैं, कभी कभी वो पैसे खत्म भी हो जाते हैं, है ना. लेकिन आपका जो शिक्षा है, जो नॉलेज है, वो आपसे कोई नहीं ले सकता. और वो नॉलेज और शिक्षा के वजह से आप एक बार फिर अपने पैरों पर खड़े हो सकते हैं. तो शिक्षा सबसे महत्वपूर्ण होती है. मैं आप सबसे यही कहना चाहती हूँ और आपके स्कूल के
ट्रस्टी का मैं धन्यवाद देना चाहती हूँ, आपके प्रिंसिपल का धन्यवाद देना चाहती हूँ कि हमें ये मौका दिया कि हम यहाँ आके आपकी कुछ थोड़ी बहुत सेवा कर पाए। और बस एक ही चीज़ है, आपका जो क्लासरूम है, आपका जो शौचालय है, अब आपकी जिम्मेवारी है। ये मत सोचे कि हमारा स्कूल संभाल लेगा, नहीं। आप सब बच्चे जो अपने क्लासरूम को इस्तेमाल करते हैं, जो शौचालय को इस्तेमाल करते हैं, ये आपकी जिम्मेवारी हो जाती है कि उसको स्वच्छ रखें, अच्छा रखें और उसकी देखभाल करें, ताकि जब नए बच्चे आएंगे स्कूल में वो आपको याद करेंगे कि देखिए जो हमारे स्टूडेंट्स पहले थे उन्होंने कितनी अच्छी तरह से और संभाल के ये क्लासरूम और सब रखा हमारे लिए। ठीक है, इसी के साथ मंच पर उपस्थित मैं सभी अतिथिगण को नमस्कार करती हूँ, धन्यवाद करती हूँ और आप सबका बहुत बहुत धन्यवाद। थैंक यू वेरी मच। फाउंडेशन समाज सेवा में रुचि रखता है, महिलाओं के हक के लिए लड़ता है, आवाज़ उठाता है। अस्पतालों में मरीजों को भगवान के रूप में आप देखते हो और उसी तरीके से हमारे बच्चे भी भगवान का रूप आपने देखा है और उनके लिए जो उपलब्धि बनाई दी है या दी उपलब्धि दी है उसके लिए मैं अपना सही दिल से धन्यवाद देता हूँ। इसके बाद पूनम मैम को मैं विनती करता हूँ कि वो अपना विचार व्यक्त करें। माननीय पूनम मैम, जो नरगिस दत्त मेरा एसेट के मैनेजर है, माननीय पूनम मैम। मेरा थिंक हम लास्ट टाइम आए थे, आई थिंक प्रिया मैम ने जो बोला है मुझे भी वही रिपीट करना है, तो मैं ज़्यादा टाइम नहीं लूँगी। जो भी उन्होंने बोला है मुझे भी वही कहना था, तो आई थिंक जो मैसेज आपको मिला है वो ध्यान में रखना। जस्ट टू ऐड इट, जब हम लास्ट टाइम आए थे यहाँ पे वॉशरूम फैसिलिटीज़ का इनॉग्रेशन करने, और तब हमने क्लासरूम्स देखे और तभी हमने डिसाइड किया नरगिस दत्त फाउंडेशन के साथ कि अभी हमें नेक्स्ट प्रोजेक्ट ये करना है, कंप्लीट क्लासरूम्स का हमें मेकओवर करना है। एंड आई थिंक ऑलमोस्ट 1 साल से हम ये प्रोजेक्ट का फॉलोअप ले रहे थे, एंड बिकॉज ऑफ द रेन्स, बारिश की वजह से प्रोजेक्ट थोड़ा सा लेट हुआ, बट आई थिंक कॉन्ग्रेचुलेशन टू द स्कूल, कॉन्ग्रेचुलेशन टू नरगिस दत्त फाउंडेशन एंड कॉन्ग्रेचुलेशन टू मिराई असेट फाउंडेशन कि हमने फाइनली ये प्रोजेक्ट सक्सेसफुली कंप्लीट किया है। जस्ट टू गिव यू अ ब्रीफ अबाउट मिराई असेट फाउंडेशन, ये जो प्रोजेक्ट है हमने हमारा प्रोग्राम है मिराई असेट एजुकेशनल इंफ्रास्ट्रक्चर सपोर्ट, इसके अंदर किया है। इस प्रोजेक्ट में हम पूरे इंडिया में जितने भी गवर्नमेंट स्कूल्स है, जितने भी NGOs है, जितने भी गवर्नमेंट एडेड स्कूल है, उनको अलग अलग फैसिलिटीज़ की ज़रूरत होती है। हम पूरे इंडिया में नरगिस दत्त फाउंडेशन जैसे जो नॉन प्रॉफिट ऑर्गेनाइजेशन है उनसे टाई अप करके हम ये सुविधाएं प्रोवाइड करते हैं। तो हमने डिजिटल क्लासरूम, वॉशरूम, कंप्यूटर एजुकेशन, ऐसे 39 अलग अलग शहरों में हमने ये प्रोग्राम किया है अलग अलग NGOs के साथ। एंड नरगिस दत्त फाउंडेशन के साथ काम करके हमें हमेशा अच्छा लगता है, क्योंकि आई थिंक जब आप एक जेन्युइन लोगों के साथ जुड़े रहते हो और आपको काम का रिजल्ट भी अच्छा मिलता है, तो आपको वो काम और आगे लेने के लिए भी अच्छा लगता है। तो आई थिंक नरगिस दत्त फाउंडेशन की जो टीम है, हमें जब भी कोई डेटा या फिर कुछ भी इंफॉर्मेशन की ज़रूरत लगती है तो क्विकली हमें वो मिल जाता है, और उनके ज़रिए में हम आपके वी कुड रीच यू, आपके यहाँ हम आ पाए। सो आई थिंक थैंक यू सो मच। ये इवेंट के लिए हम बहुत एक्साइटेड थे, कब होगा, क्योंकि लास्ट टाइम आपसे मिले थे और हमें आज फिर से मिलना था, एंड फाइनली आप सबसे मिले। सो आई एम वेरी हैप्पी कि आप सबसे, स्कूल के सारे प्रिंसिपल सर एंड सबसे मिल पाए। आई थिंक ओनली एक लास्ट मैसेज मेरा मिराई असेट फाउंडेशन के थ्रू होगा कि ये वॉशरूम हमने बनाया है, क्लासरूम बनाया है, नरगिस दत्त फाउंडेशन, मिराई असेट फाउंडेशन, आपकी स्कूल, वो ठीक है। आई थिंक हम एक जरिया है जिसके थ्रू मतलब कोई ना कोई मे बी कल आपको ये मिल ही जाता, बट आई थिंक की मैसेज जो है कि जब आप अच्छे शिक्षा लेके अगर आप आपके पैरों पे खड़े होगे और आप आगे बढ़ोगे, वो हमारे लिए सबसे ज़्यादा बड़ा गिफ्ट होगा, है ना। तो आपको ये हमेशा ध्यान रखना है
कि हम ये प्रोवाइड किया है दैट इज ओके, बट हमें एज अ मिराज सेठ फाउंडेशन, नरगिस दत्त फाउंडेशन या फिर आपकी स्कूल, हमें जो रियल खुशी है वो तभी मिलेगी जब आप लाइफ में आगे बढ़ोगे आपकी शिक्षा के थ्रू। ठीक है, तो आपको मुझे प्रॉमिस करना है कि जो भी अभी 10th बैच है, 12th बैच है, आपको अच्छी से अच्छे आगे भी शिक्षा लेनी है। ऐसे नहीं कि 12वीं की और हो गया या फिर ग्रेजुएशन किया हो गया। आजकल इतने करियर अपॉर्चुनिटीज है, इंटरनेट तो सबके पास है, राइट? मोबाइल है, हाँ, तो आपको मोबाइल में वो गाना वो सब वो भी छोड़ना है ना? और पढ़ाई के बारे में मोबाइल को और ज्यादा यूटिलाइज करना है। और इतने सारी करियर अपॉर्चुनिटीज है, आपको जिसमें भी इंटरेस्ट है उसमें आपको आगे बढ़ना है। और आप अगर आगे बढ़ोगे फिर आप आपके फैमिली को लेके आगे बढ़ोगे, फिर पूरा आपकी जो सोसाइटी है वो भी डेवलप हो जाएगी। तो हमें रियल खुशी तब होगी जब आप ऐसा कर पाओगे। तो आई वांट अ प्रॉमिस फ्रॉम यू कि ऐसा होगा, राइट? लाउड यस? ओके, ठीक है। थैंक यू एंड कॉन्ग्रेचुलेशन टू ऑल ऑफ यू वंस अगेन एंड ऑल द बेस्ट। ओके, एंड आई ऑल्सो कॉन्ग्रेचुलेट टू स्कूल। आप बहुत लकी हो कि आपको इतनी अच्छी स्कूल मिली है। आपके सारे जो टीचर्स हैं वो आपके लिए हमेशा बाहर सबसे कनेक्ट होते हैं और हमारी स्कूल इतनी बेहतर कैसे बनाए इसके लिए हमेशा प्रयास करते हैं। तो आप काफ़ी लकी हो कि आपके इतनी अच्छी स्कूल और इतने अच्छे टीचर्स मिले। एंड ऑल द वेरी बेस्ट टू यू ऑन बिहाफ ऑफ मिराज एसेट फाउंडेशन। थैंक यू। त्याचबरोबर पूनम नाईक मॅडम, धनलक्ष्मी मॅडम, अँड्रिया मॅडम, या विद्यालयाचे मुख्याध्यापक बडोगे सर, महाविद्यालयाचे प्राचार्य देशमुख सर, शिरसाट सर, आसिफ भाई, मंच गावाचे सरपंच आणि सर्व मंचवरील मान्यवर, माझ्या समोर उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनी, प्रथमतः मी नरगिस दत्त फाउंडेशन आणि मिराज एसेट फाउंडेशन या दोघांना मनपूर्वक धन्यवाद देतो. त्यांनी विद्यार्थ्यांकरता सुसज्ज असे सुंदर असे वर्ग क्लासरूम्स या ठिकाणी उपलब्ध करून दिले, त्याबद्दल त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. खरं तर ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसमोर खऱ्या अर्थाने एक मोठा विषय होता आणि निश्चित आम्ही त्याच्यामध्ये प्रयत्नशील होतो की जास्तीत जास्त लवकर या ठिकाणी हे वर्ग सुधारले जावेत, चांगल्या सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असाव्यात आणि आज त्याच्यामध्ये पूर्तता होते आहे. विशेषतः या सगळ्यामध्ये मागच्या वर्षी आपण या ठिकाणी कार्यक्रम घेतला त्यावेळी प्रिया दत्त मॅडम या ठिकाणी आल्या होत्या आणि त्यांच्या फाउंडेशन तर्फे या ठिकाणी त्यांनी आपल्याला टॉयलेट्स मुलींसाठी बांधून दिले होते आणि आज त्यांनी पुन्हा एकदा आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी वर्गखोल्या देखील उपलब्ध करून दिलेल्या आहेत. मी खऱ्या अर्थाने त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. मी त्यांना एवढंच सांगितलं, ये मैम जब हमने सब शुरू किया था करीबन आज इसको 70 साल एजुकेशन में हमारे पूरे हुए हैं, या उससे भी पहले से हम लोग काम कर रहे थे, लेकिन 70 इयर्स बैक इधर रास्ता भी मतलब उतना प्रॉपर नहीं था या इलेक्ट्रिसिटी भी नहीं था. यहाँ से 50 किलोमीटर आगे ओजरखेड़ करके गांव, मतलब उधर भी हमने स्कूल शुरू किया है. दैट इज रेसिडेंशियल आदिवासी ट्राइबल स्टूडेंट का स्कूल है. अगर आप सोचेंगे तो वो स्कूल को भी आज करीबन 50 साल हुए हैं और जब वो स्कूल शुरू हुआ तो उससे 20 किलोमीटर पहले गाड़ी नहीं जाती, 20 किलोमीटर पैदल जाके वो स्कूल तब शुरू किया और तब से हम लोग यहाँ पर एजुकेशन में काम कर रहे हैं. आज करीबन 30,000 ट्राइबल स्टूडेंट्स हमारे पास रेसिडेंशियल है और दैट इज फ्रॉम 1945 और तब से इन स्टूडेंट्स के साथ हम काम कर रहे हैं. अगर आप देखेंगे तो महात्मा गांधी विद्या मंदिर एंड आदिवासी सेवा समिति, ये दो एजुकेशन इंस्टीट्यूट्स लेकर आज हम काम कर रहे हैं. हमारा अगर आप सब नेटवर्क देखेंगे तो वी रन अराउंड 230 स्कूल्स एंड कॉलेजेस ऑल ओवर नासिक डिस्ट्रिक्ट. लेकिन ये सब 230 में से एक हमारा नासिक कैंपस का अगर आप 5-6 यूनिट छोड़ देंगे तो बाकी ऑल आर इन रूरल और ट्राइबल एरियाज, कोई भी सिटी में नहीं है. हमारा जब तक एजुकेशन में 50 इयर्स हमने कंप्लीट नहीं किया है और मोटो वाज मास एजुकेशन, एजुकेशन फॉर मासेस, ज्यादा से ज्यादा लोगों तक एजुकेशन कैसे पहुंचाए इसके लिए हम लोगों ने काम किया.
आफ्टर कंप्लीटिंग 50 years हमने सोचा कि नाउ वी शुड मूव टुवर्ड्स क्वालिटी एजुकेशन। आज हम ये ट्राई कर रहे हैं कि ये सब लोगों स्टूडेंट्स को आप क्वालिटी एजुकेशन कैसे देंगे। अभी थोड़ा सा NEP आया है, न्यू एजुकेशन पॉलिसी आया है, उसमें वजह से थोड़े से चेंजेस हो रहे हैं। अभी एजुकेशन पैटर्न में भी चेंजेस आएंगे, इसके लिए हम लोग थोड़े रुके हैं। अदरवाइज अभी ऑल कॉलेजेस में हमने डिजिटल क्लासरूम्स लाए, कॉलेजेस में डिजिटल एजुकेशन शुरू हो गया है। वही डिजिटल एजुकेशन अभी हम लोग ये सब स्कूल्स में लाने के प्लानिंग में है, और वो सब लाने के लिए हम लोग सिलेबस या बोर्ड चेंज होगा इसके लिए रुके हैं। अभी इंडिया में सिर्फ CBSE एक ही बोर्ड रहेगा और उसका ही एजुकेशन पूरे ऑल ओवर इंडिया दिया जाएगा। तो वो सब विदिन बिफोर 2030 ये सब कंप्लीट करना है, और उसके लिए हम लोग रुके हैं। स्कूल्स में भी हमको डिजिटल एजुकेशन शुरू करना है। आज जैसा मैम ने, पूनम मैम यहाँ पर बोल रही थी कि आपके पास इंटरनेट है, नेट है, लेकिन वो मोबाइल में ही या उतने तक ही सीमित है। इधर वाईफाई या अगर आप सोचेंगे कि प्रॉपर क्वालिटी ऑफ इंटरनेट, तो हम लोग उधर तक अभी तक नहीं पहुँचे हैं। अभी सैटेलाइट से इंटरनेट लॉन्च होने जा रहे हैं, तो वो आने के बाद देयर विल बी फैसिलिटीज के डायरेक्टली ये शुरू हो सकेगा। लेकिन ज़्यादा से ज़्यादा फैसिलिटीज ये स्टूडेंट्स के लिए कैसे हम लोग खड़े कर सके, इसके लिए हम बिल्कुल कोशिश कर रहे हैं। आज भी अगर देखेंगे तो ये सारे स्कूल्स हम लोग सेमी इंग्लिश में कन्वर्ट करके चलाने का ट्राई कर रहे हैं, क्योंकि इसमें क्या हो रहा है कि इनको एटलीस्ट हम लोग साइंस एंड मैथ्स इंग्लिश में पढ़ा रहे हैं, सिर्फ हिस्ट्री एंड ज्योग्राफी मराठी में इनका चल रहा है। सो अगर इनको फ्यूचर में मेडिकल में या इंजीनियरिंग में किधर जाना है तो वो उनके लिए आसान रहेगा। ये हमारी एक कोशिश है, और आगे भी आपके साथ ये कोशिश हम शुरू रखेंगे। मैं फिर एक बार आपको थैंक्स बोलता हूँ। जो भी फैसिलिटीज़ आपने स्टूडेंट के लिए यहाँ पर खड़ी की है, उसका फ़ायदा यही स्टूडेंट्स को नहीं, आने वाले भी स्टूडेंट्स को होगी, और उनका भी एजुकेशन में इम्प्रूवमेंट होगा। आई रियली थैंक यू फॉर दिस। थँक यू वेरी मच। आमच्या विद्यालयावरती असलेलं प्रेम कमी करू नका। जेव्हा जेव्हा आम्हाला कधी अडचण आली तेव्हा तेव्हा बडोगे सरांच्या माध्यमातून आम्ही तुमच्याशी नेहमीच संपर्क साधत राहू। अँड्रिया मॅम, तुमचं प्रेम, तुमची त्या प्रत्येक गोष्टीला मिळणारा जो रिप्लाय आहे, जे उत्तर आहे, ते आमच्यासाठी अतिशय प्रेरक आहे, आणि म्हणून आम्ही खरंच तुमचे खूप खूप आभारी आहोत। सरांनी प्रास्ताविकातून सांगितलं की जे घडलंय ते या KVH विद्यालयाच्या इतिहासामध्ये अजरामर आहे, कारण या अगोदर भाऊ खरंच त्या इमारतीला इथून शिकून गेलेली मुलं कशा पद्धतीने होती, आणि ते व्यक्त करण्यासाठी मी विद्यालयातील विद्यार्थिनी जी तुमच्या समोर व्यक्त होते तिला बोलवतोय। इयत्ता 12वी शिकणारी विद्यार्थिनी निशा लांगे हिने यावं आणि मनोगतातून आपल्या भावना या सर्वांच्या समोर व्यक्त कराव्यात। कुमारी सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय अतिथी आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज विद्यालयाच्या आवारात इमारतीचे उद्घाटन होत आहे, याचा मला मनस्वी आनंद होत आहे। मी या शाळेची इयत्ता 5वी पासूनची विद्यार्थिनी आहे। 20 ऑगस्ट 2024च्या आधीची व्यवस्था नव्हती तर अवस्था होती। अक्षरशः काही मुली दुपारी 12 वाजता शाळेत आल्यापासून घरी जाईपर्यंत मानवी नैसर्गिक गोष्टींचे दालन करत होते। त्यात मोडकळीस आलेले वॉशरूम, तेथे येणारी दुर्गंधी, मच्छरांचे साम्राज्य, वाढलेले ताण आणि पावसाळ्यात गळणारे पत्रे, या आज नर्गिस दत्त फाउंडेशनच्या सहकार्याने इतिहास जमा झाला आहे। याचा आम्हाला सर्वांना खूप आनंद होत आहे। मुलींच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच जात होत्या, आता मात्र त्या अडचणींच्या नायनिशात झाला आहे, याचा आम्हाला खूप आनंद होत आहे। आणि यांचं संपूर्ण श्रेय आमच्या विद्यालयाचे प्राचार्य श्री बडोगे सर आणि नर्गिस दत्त फाउंडेशनला जात आहे। त्यामुळे मी एक विद्यार्थिनी असून त्यांची पूर्ण आयुष्यभर ऋणी राहील। फाउंडेशनच्या पुढील वाटचालींसाठी मनपूर्वक शुभेच्छा देते। धन्यवाद। सम्माननीय प्रधान अध्यापक और मेरे छात्रगण, आज का समारोह मेरे लिए और मेरे दोस्तों के लिए जिंदगी भर भूलने लायक नहीं है। मैं इस पाठशाला की 5वीं कक्षा से छात्रा रही हूँ।
इस साल 12वीं में पढ़ रही हूँ, लेकिन इससे पहले जब मैं 11वीं में थी तब इस इमारत में बैठने के लिए अच्छी जगह नहीं थी। बारिश में मौसम में बारिश की बूंदें सर पर टपकती थी और आगे अध्यापक पढ़ाते थे। हमें ही उपलब्धी दी आहे. यानंतर पंडित भाऊला मी विनंती करतो की प्रत्येक वेळा मंडप व्यवस्था पंडित भाऊ करतायत. अपूर्व भाऊंच्या हस्ते पंडित भाऊंचाही सत्कार होतोय. पंडित भाऊंनी तो स्वीकारावा आणि यानंतर आम्हाला जेव्हा जेव्हाही अशी गरज असेल तेव्हा तेव्हा आमच्या हाकेला व देत राहावी. पंडित भाऊंना मी विनंती करतो की भाऊंच्या हस्ते होणारा हा सत्कार स्वीकारावा. आपल्याकडनं खूप सारी अपेक्षा करतो, शुभेच्छाही देतो. भाऊ, एक कार्यक्रम अजून बाकी आहे. आपल्याकडनं सर सेवानिवृत्त होत आहेत, मॅम पण आलेले आहेत. कदाचित यानंतर तुमचं येणं होतं नाही होत आणि त्यामुळे सरांचा सत्कार सरांची इच्छा आहे. प्रियादत्त मॅम पण आहेत, तर मॅम पण आहेत म्हणून बडोगे मॅमना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यावं. सरांचा सत्कार व्हावा. 5वी पासून वॉशरूम नव्हता. मी 5वी पासून इथे आतापासून पाहते वॉशरूम होता, छोटासा होता, पण त्याची एकदम घाण व्यवस्था होती. बाहेरून तर चांगलं वाटत होता, पण आतून एकदम बेकार होतं. ना पाणी, ना लाईट, ना दरवाजा, काहीच नाही. पण आता पहा ना, पहिलेपेक्षा आता किती जास्त भारी दिसत आहे. तसाच आपले कॉलेजच्या 11वी 12वीचे वर्गांचा पण आहे. आधी कसं होतं ना आता कसं होतं, मध्ये गेला बसला तर वर्गाची हालत पाहून अभ्यासात मन नव्हता लागत. आणि आता पहा, एकदम वर्गात बसले बसले अभ्यासात मन लागतंय. पहिले आधी भिंतींना चिरा गेलेला आहे. आता पहा एकदम साफ स्वच्छ आहे. फरची फुटलेली होती, पत्रे पण फुटलेले होते, पाणी वरतून गळायचा, बेंच पण वल्ल व्हायचं. आणि आता सगळ्यांना बसायला जागा आहे, सगळं आहे. ह्या सगळ्या सुविधा आपल्याला मिळणार ते फक्त नर्गिस दत्त फाउंडेशन आणि मिरया सेठ फाउंडेशन यांच्यामुळं. तर जेव्हापासून आपल्या शाळेत बडोगे सर मुख्याध्यापक म्हणून आले तेव्हापासून त्यांची एक एक अडचण आपली सोडवत घेतली. प्रत्येक अडचणीचा उपाय त्यांची गवसला. विद्यालयातून 4 जण सेवानिवृत्त होणार आहेत, परंतु मवळे सरांनी शाळेला पूर्ण रंग दिलेला आहे आणि त्यामुळे मवळे सरांच्या मॅम पण हजर आहेत. मी ताईंना विनंती करतो की ताई स्टेजवरती यावं. मवळे ताई स्टेजवरती यावं. शाळा बोलकी केली, शाळेला दिवाळी अगदी सजवलं आणि यासाठी जे प्रयत्न मवळे सरांनी केले आरतीला त्यांनी मनावर घेतला आणि बाहेरून पूर्ण रंग त्यांनी देऊन टाकला. आज जी शाळा बोलायला लागली त्यात त्यांचं श्रेय फार मोठा. सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. मी शब्दाने आभार मानतो, कारण या ठिकाणी छोटासा कार्यक्रम या ठिकाणचा नक्कीच माझ्या भागातील विद्यार्थी फायदा घेतील, शिकतील, पुढे जातील आणि ज्योत से ज्योत चलाते वो आगे जाएंगे ऐसी अपेक्षा मैं रखता हूँ. उनका सहे दिल से धन्यवाद मानता हूँ. भाऊ, आपण वेळ काढला, आमच्यासाठी धावून आलात, आजचा कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारलं. अशीच माया, असंच प्रेम सतत आमच्या विद्यालयावरती राहावं, त्यासाठी आपणास निरोगी उदंड दीर्घायुष्य लाभो. आपणा सर्वांचं पुनश्च एकदा आभार मानतो. ज्यांनी या कार्यक्रमासाठी वेळ दिला त्या सर्वांचं मनश्च एकदा मनापासून आभार मानतो. आणि मी सर्वांना थोडंसं पाहुण्यांची व्यवस्था, मुलांना विनंती करतो खुर्च्या घ्यायच्या खाली. हां,
खुर्च्या साईडला लावा. खुर्च्यांची व्यवस्था साईडला. धन्यवाद. पावनाग्र पंकज व्याल यज्ञ सूत्र बिंदु शेखर कृपाकर नारदादि योगी वृंद वंदितम दिगंबर काशी
काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे देवराज सेव्यमान पावनाग्र पंकजं व्याल यज्ञ सूत्र बिंदु शेखरं कृपाकरं कालदादि योगी वृंद वंदितं दिगंबरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे योगिका समुदन की वंदना करें उस काशी के नाथ कालभैरवं को है नमन तीनों लोक में तू तेरा ही नाम में जप मेरे काशी परमेश्वर कालभैरवं भजे काल 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 भैरवं काल 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 भैरवं भैरवं भजे काल भैरवं भजे ओम नमः 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 कोटि भास्वरं भवतितारकं परं नीलकण्ठ दीक्षितार्थदायकं त्रिलोचनं काल कालमम्बुजक्षमक्षशूलमर्शनं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे शूलकङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयं भीमविक्रमं प्रभुचित्रताण्डवप्रियं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे बुद्धिमुक्तिनायकं प्रशस्तिचारुविग्रहं भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहं विधिपरामणुक्यहिमकिङ्किणमसन्तते काशिकापुराधिनाथ योगिका समूजन की वंदना करे उस काशी के नाथ काल भैरवं को है नमन तीनों लोक तू तेरा ही नाम में जप परमेश्वर काल भैरवं भजे काल 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 भैरवं काल 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 भैरवं भैरवं भजे काल भैरवं भजे ओम नमः 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 सवेरे सवेरे यारों से मिलने बंठन के निकले हम दिखत ना 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 दिखत ना 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 सवेरे सवेरे यारों से मिलने घर से दूर चले हम रोके से ना रुके हम मर्जी से चले हम बादल सा गरजे हम सावन सा बरसे हम सूरज सा चमके हम स्कूल चले हम ओ हो 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 इसके दरवाजे से दुनिया के राज खुलते हैं कोई आगे चलता है हम पीछे चलते हैं दीवारों पर किस्मत अपनी लिखी जाती है जिससे हमको जीने की वजह मिलती जाती है रोके से ना रुके हम मर्जी से चले हम